हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे एनर्जी बार। तर त्यासाठी मी इंग्रेडियंट्स घेतले आहे। अर्धा कप काजू घेतलेले आहे, अर्धा कप बदाम घेतलेले आहे, अर्धा कप अक्रोड घेतलेले आहे आणि अर्धा कप पिस्ता घेतलेला आहे। हे पंपकिन सीड्स मी 1/4 कप घेतलेला आहे। 1/4 कप मेलन सीड्स घेतलेले आहे। पावणा कप मी तीळ घेतलेले आहे। 1 कप मी ओट्स घेतलेला आहे। 1 कप मी सुके खोबरे घेतलेले आहे। तर चला तर सुरुवात करूया। मी आता हे बदाम काजू हे ड्राय रोस्ट करणार आहे। अशा प्रकारे आपण हलकेसे भाजून घेतले म्हणजे याच्यातले मॉइश्चर निघून जाईल आणि चांगले क्रंची होतील। आज आपण एनर्जी बार बनवत आहोत। आता हे सर्व ड्राय इंग्रेडियंट्स आपण भाजून घेणार आहोत। आपल्याला सतत हलवत आपल्याला रोस्ट करून घ्यायचे आहे। ह्या एनर्जी बारमुळे आपल्याला पावसामध्ये थंडीमध्ये आपल्याला हे खूप उपयुक्त असे एनर्जी मिळते याच्यापासून। तर हा एनर्जी बार आपल्याला खूप उपयुक्त ठरणार आहे। याचे बेनिफिट्स पण खूप आहेत। काजू बदाम अक्रोड पिस्ता याचे बेनिफिट्स आपल्याला माहीतच असतील। तर अशा प्रकारे मी भाजून घेतलेले आहे, चांगले रोस्ट झालेले आहे, बघू शकता आपण। अशा प्रकारे आता आपण काढून घेऊया। आता यातच आपण हे मेलन सीड्स आणि पंपकिन सीड्स भाजून घेऊया। यांना पण हलकेसे भाजून घ्यायचे आहे। याचा तडतड आवाज येईपर्यंत आपल्याला भाजायचे आहे। आपले पंपकिन सीड्स आणि मेलन सीड्स उडू लागले आहे। आता आपण यांना काढून घेऊया। आता यातच आपण भाजणार आहोत तीळ। तीळही आपण चांगले तडतडीपर्यंत भाजून घेऊया। तिळाचे बेनिफिट्स आपल्याला माहीतच आहे। अशा प्रकारे तिळही घेतलेले आहे मी। माझ्या एका रेसिपीमध्ये सर्व बेनिफिट्सचे फायदे सांगितलेले आहेत। ते हिवाळी लाडू बनवले, त्यामध्ये मी भरपूर बेनिफिट्स सांगितलेले आहेत, त्यात तुम्ही बघू शकता। अशा प्रकारे आपण तिळही भाजून घेतोय। तिळही तडतडीपर्यंत आपल्याला भाजायचे आहे। सांधेदुखी, जॉईंट हड्डीदुखी, गुडघेदुखी यांना लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना उपयुक्त ठरणारा हा एनर्जी बार आपण बनवणार आहोत। तिळही आपले तडतडू लागलेले आहे। आता आपण भाजणार आहोत खोबरे। सुके खोबरे मी ग्रेट करून घेतलेले आहे, हेही भाजून घेऊया।
त्याच्यातील मॉइश्चर कमी होईल आणि कुरकुरीतही होतील. अशा प्रकारे आपण सुके खोबरे चांगले भाजून घेऊया. त्याचा रंग बदलवायचा नाही, पण कुरकुरीत होईपर्यंत भाजायचे आहे. खोबऱ्यामुळे आपल्या जॉईंट हड्डीमध्ये ऑइल कमी होते, त्यामुळे आपल्याला खूप फायदा होतो. अशा प्रकारे मी भाजून घेतलेले आहे. यालाही काढून घेते. आता यातच भाजणार आहोत ओट्सही चांगले आपण भाजून घेऊया. त्याच्यामध्ये खूप फायबर, मॅग्नेशियम अशा प्रकारचे खूप काही प्रोटीन असतात. ते आपल्या शरीराला मिळावा यासाठी मी ओट्स घेतलेला आहे. तुम्ही मखाने, कुरमुरे किंवा पोहे असे चांगले भाजून तुम्ही यात घालू शकता. तुमच्याकडे ओट्स नसतील तर तुम्ही पोहे, कुरमुरे, मखाने हे घालू शकता. मी मखाने घातले नाही, माझं ओट्स होता म्हणून मी ओट्स घेतला आहे. अशा प्रकारे चांगल्या प्रकारे भाजून घेऊया. अशा प्रकारे आपले ओट्सही भाजून झालेले आहे. आता यांना काढून घेऊया आणि पुढची तयारी करूया. बघा तर फ्रेंड्स, मी एका गॅसवर मी कढाई ठेवलेली आहे. त्यामध्ये आपण 1 चमचा साजूक तूप घालून घेऊया. यामध्ये घालणार आहोत 1 कप गूळ, मी किसून घेतलेला आहे. आता हा चांगला थोडेसे पाणी घालूया आणि याला चांगले विरघळून घेऊया. थोडेसे मी 2 चमचे पाणी घातलेले आहे. आता याला चांगले विरघळून घेऊया. गुळामध्ये आयर्न असते, त्यामुळे आपल्या शरीराला खूप गरमी देते आणि याच्यामुळे आपल्या शरीराला खूप फायदे होतात. अशा प्रकारे गूळ मी मेल्ट करत आहे. आपला गूळ विरघळला आहे. आता तो चांगल्या प्रकारे आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. आपल्याला एक तार बनवायची नाही, आपल्याला चांगला शिजवून त्याचे कडक होईपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे. मी एका वाटीमध्ये पाणी घेतलेले आहे. त्या पाण्यामध्ये आपल्याला चेक करायचं आहे आपला गूळ कितपत शिजलेला आहे. यामध्ये काहीसे ड्रॉप्स घालूया आणि हा शिजला अजून चिकचिकीतच आहे. अशा प्रकारे आता आणखीन याला शिजवून घेऊया. तर बघा तर फ्रेंड्स, आपला गूळ शिजलेला आहे की नाही आपण चेक करूया. मी एका वाटीमध्ये पाणी घेतलेले आहे. पाण्यामध्ये काही ड्रॉप्स घालून घेऊया. आपला गूळ शिजलेला आहे का नाही आपण अशा प्रकारे तो चिवटच आहे, बघू शकता आपण. अशा प्रकारे आपल्याला कडक गूळ करायचा आहे. अजून 2 मिनिट याला शिजून देऊया. आता आपण एक ट्रे सेट करत आहोत. त्यामध्ये तूप घालून घेऊया आणि सर्व बाजूने आपण तूप लावून घेऊया. कारण नंतर आपल्याला घाई होईल, कारण हे लवकर सेट होतं. पुन्हा चेक करूया आपला गूळ झालेला आहे की नाही. यात काही ड्रॉप घालून घेऊया, थंड होऊन घेऊया.
होत आलेला आहे आपला गूळ. तर आता मिनिटभर आपण त्याला चांगले फेटून घेऊया. आपल्याला ही गुळाची क्रिया लो फ्लेमवरच करायची आहे, नाहीतर गूळ जळेल आणि आपले बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपला गूळ शिजलेला आहे, तुटत आहे. अशाच प्रकारचा आपल्याला गूळ हवा आहे. यात काही ड्रॉप्स घालून घेतलेले आहे. अशा प्रकारे सतत हलवत आपल्याला गूळ शिजवून घ्यायचा आहे. बघू शकता आपण, अशा प्रकारे तो अजून खिचला जात आहे. अजून आपल्याला बॅटर शिजलेले नाही, गूळ शिजलेला नाही. आता आपण याला पुन्हा मिनिटभर शिजवून घेऊया. त्याचा पटकन तुटला पाहिजे काचेसारखा, अशा प्रकारचा आपल्याला तो गूळ शिजवायचा आहे. पुन्हा चेक करूया. थोडेसे थंड होऊन घेऊया. बघू शकता आपण, अशा प्रकारे आपला गूळ शिजलेला आहे. असा पटकन आवाज आला पाहिजे, अशा प्रकारे मी वाजवून दाखवला आहे आणि तुटतही आहे. तर आता आपण चांगले हलवून घेऊया. आता यामध्ये घालणार आहोत 1 चमचा मी सोप पावडर घेतलेली आहे आणि वेलची, जायफळ आणि सुंठची पावडर तयार केलेली आहे, ही घालून घेऊया. मिक्स करूया. आता हे जे आपण भाजलेले इन्ग्रेडियंट्स आहे ते मिक्स करून घेऊया. अशा प्रकारे मिक्स करून घेतले म्हणजे गुळामध्ये व्यवस्थित मिक्स केल्या जातील. आता आपण यामध्ये हे सर्व पदार्थ घालून घेऊया. मिक्स करूया. मी गॅस बंद केलेला, कारण गूळ आपला जळेल यासाठी मी घातला नाही. गॅस बंद केलेला होता. आता गॅस पुन्हा चालू करूया. मिक्स करून घेऊया. सगळे एकजीव होईपर्यंत आपल्याला मिक्स करायचे आहे.
बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपले सगळे मिक्स झालेले आहे. आता आपण याला गॅस बंद करूया आणि काढून घेऊया. अशा प्रकारे आपण सेट करून घेऊया. पाटीच्या साहाय्याने आपण दाबून घेऊया. सर्व बाजूने समान होईल अशा प्रकारे आपल्याला घालायचे आहे. बघू शकता आपण, अशा प्रकारे मी सेट करण्यासाठी ठेवलेले आहे. आपला एनर्जी बार अशा प्रकारे मी सेट करून घेतलेला आहे. बघू शकता आपण. आता मी हे थंड होण्यासाठी आपल्याला 1 तास असेच ठेवायचे आहे. पुन्हा भेटू 1 तासानंतर. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपला एनर्जी बार बनून तयार आहे. मी थोडेसे थंड झाल्यावर याला कट मारून घेतले होते. अशा प्रकारचा आपला एनर्जी बार बनून तयार आहे. तर चला तर आपण याला आता काढूया. नाईफने काढून कापून आपल्याला घ्यायचे आहे. बघू शकता आपण, अशा प्रकारे मी कापून घेत आहे. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपला एनर्जी बार तयार झालेला आहे. मी आता सर्व कापून घेते. तर बघू शकता आपण, अशा प्रकारचे मी सर्व केलेली आहे. खूप सुंदर झालेली आहे. मी अशा प्रकारे आपण एनर्जी बार बनवला आहे. मी जवळून दाखवते. अशा प्रकारे मी एनर्जी बार बनवलेला आहे. थंडीमध्ये खाण्यासाठी, पावसाळ्यात खाण्यासाठी, हाडांच्या मजबूतीसाठी अशा प्रकारचा मी एनर्जी बार बनवलेला आहे. तुम्हाला माझी रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTV किचन. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.